नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला। गिरीश महाजनच होणार नाशिकचे पालकमंत्री, सूत्रांची माहिती। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार, आरोपीची ओळख पटली। मुख्यमंत्री फडणवीसांकडून घटनेची गंभीर दखल। पालकमंत्री अजित पवार यांनी पोलिसांकडून कारवाईचा मागवलाय अहवाल। स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीचा वैद्यकीय तपासणी अहवाल पॉझिटिव्ह। लैंगिक अत्याचार झाल्याचं अहवालात स्पष्ट। आरोपीनं दोनदा पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती। स्वारगेट आगाराचं पुणे पोलिसांना गेल्या महिन्यात सुरक्षा पुरवण्यासाठी पत्र, तर मनुष्यबळ कमी असल्यानं पुणे पोलिसांनी तोंडी असमर्थता दर्शवली। सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती। शिवशाही बसमधील अत्याचार प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल। तातडीनं कारवाई करण्याचे आयोगाचे आदेश। पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकातील 23 सुरक्षा रक्षकांचं निलंबन। बस स्थानकातील जुन्या बसेसची ताबडतोब विल्हेवाट लावण्याचे निर्देश। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बोलावली आहे तातडीची बैठक। राज्यभरात मराठी भाषा गौरव दिनाचा उत्साह। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर साजरा होत असलेल्या पहिल्या मराठी भाषा गौरव दिनाचा राज्यासह परदेशात देखील उत्साह। मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं कुसुमाग्रजांचं गाव शिरवाडे या ठिकाणी कवितांचं गाव म्हणून सरकारच्या वतीनं जाहीर सन्मान। मराठी भाषा मंत्री उदय सामंत शिरवाडे वणीला देणार भेट। मसा चौकीतल्या अन्नत्याग आंदोलन स्थगित। भाजपचे आमदार सुरेश दस, बजरंग सोनावणे आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांच्या भेटीनंतर आंदोलन स्थगित। पोलीस आरोपींचे सीडीआर का काढत नाहीत? खासदार बजरंग सोनावणे यांनी उपस्थित केलाय सवाल। मारेकरांना पळून जाण्याकरता पैसे आणि कार पुरवल्याचा सोनावणेंचा आरोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।